नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर. महत्त्वाचं शासनाने निर्गमित त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यास चला सुरू करूया. सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभ वेळेवर अदा व्हावे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतुदीची काटेकोर पालन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 1/8/25 रोजी महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 च्या प्रकरण 10 मधील म्हणजेच नियम 118 ते 125 मधील तरतुदीचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतच्या सूचना शासनाने देऊनही बऱ्याचशा विभाग आणि कार्यालय प्रमुखांकडून या सूचनांचे अद्याप पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीविषयक लाभाचे प्रदान विलंबाने केले जाते. निवृत्तीवेतनधारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात. तसेच लोक आयुक्त न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. यामध्ये शासनाचा व कार्यालयाचा बराचसा वेळ व मनुष्यबळ यांचा अपव्यय होतो. याबाबत वेळोवेळी विविध स्तरावर उदाहरणार्थ आहार व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख, जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादीकरिता निवृत्त वेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी काय कार्यवाही करावी या अनुषंगाने शासनाने शासन आदेश, परिपत्रक, नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. असे असतानाही सद्यस्थितीमध्ये काही विभागांमध्ये दीर्घकाळ सेवानिवृत्त प्रकरणे प्रलंबित असल्याची निर्देशनात येत आहे. शासन परिपत्रक. निवृत्त वेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना पुनश्च देण्यात येत आहे. तसे शासनाचे असे निर्देशनास आले आहे की निवृत्त पश्चात शासकीय निवासस्थान रिक्त न करणे, निर्धारित नसलेल्या व जादा अदा केलेले वेतन आणि भत्त्याची वसुली, प्रलंबित परवाना शुल्क, कायदेशीर वारसामधील वाद, मृत्यू उपदानासाठी नामनिर्देशित व्यक्तीकडून फॉर्म 10 सादर न करणे इत्यादी कारणास्तव उपदानाची रक्कम रोखून ठेवली जाते. मात्र त्यावर विभागाकडून आणि कार्यालयाकडून विहित वेळेवर कार्यवाही न झाल्यामुळे उपदानाचे प्रदान प्रलंबित असल्याचे महालेखापाल कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्देशनात आणले जात आहे. ही बाब गंभीर असून सर्व प्रकरणाचा सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख, आहार व संवितरण अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा व अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेऊन ती त्वरित निकाली काढावीत. निवृत्ती वेतन विषयक प्रकरण तयार करताना केलेल्या माहितीचा अचूक तपासणे याबाबत आहार व संवितरण अधिकारी तसेच कार्यालय प्रमुख जबाबदार असतील. विलंबाने प्रदान केलेले निवृत्तीविषयक रकमावर व्याज प्रदान करावे लागत असल्यामुळे त्यांचा आर्थिक भार शासनाच्या तिजोरीवर पडतो. शासनाचे संबंधित आदेशाचे काटेकोर पालन न केल्यामुळे विलंबाने अदा केलेल्या रकमेवर व्याज प्रदान करण्याची वेळ आल्यास सदर विलंबास जबाबदार असणारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांच्या गोपनीय अहवालात निवृत्त वेतनाची प्रकरणे निकालात काढण्यास अक्षम दिरंगाई झाल्याने व्याजापोटी शासनास आर्थिक झळ बसण्यास जबाबदार आहे अशा प्रकारची नोंद घेण्यात येईल. निवृत्त विषयक लाभ विहित वेळेत अदा होतील याबाबतचा आढावा विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर वेळोवेळी घेण्यात यावा. धन्यवाद.